पुणे आरती कंपनी की प्रदूषण मुक्त अपशिष्ट प्रसंस्करण परियोजना के माध्यम से कदमबाग बस्ती ग्राम पंचायत ने गांव को कचरा मुक्त बनाने के लिए एक अभियान शुरू किया। कदमबाग बस्ती में बोलते हुए सरपंच चितरंजन गायकवाड़ ने ग्रामीणों से अपने आसपास के वातावरण को साफ सुथरा रखकर इस अभियान में भाग लेने की अपील की। कई वर्षों से कदम वाक बस्ती ग्राम पंचायत को बढ़ती जनसंख्या के कारण कचरे के निपटान की समस्या का सामना करना पड़ रहा था। अब गांव में एकत्रित सभी प्रकार के कचरे को अनियंत्रित फेंकने की समस्या का समाधान देश के विभिन्न शहरों में संचालित प्रसिद्ध अक्षय ऊर्जा कंपनी आरती रिन्यूएबल्स पीरीवाई प्राइवेट लिमिटेड के साथ समझौता होने से हो गया, जो सभी प्रकार के कचरे से कोयला राख का उत्पादन करती है। आरती रिन्यूएबल्स पीडीआई प्राइवेट लिमिटेड कंपनी के प्रबंध निदेशक अजीत राव, चैनल पार्टनर विनोद शिंदे, चैनल पार्टनर राकेश बिजौनिया को कार्य आदेश सौंपने का कार्यक्रम आज कदमबाग बस्ती ग्राम पंचायत में आयोजित किया। इस अवसर पर निर्वाचित सरपंच चितरंजन गायकवाड़, उप सरपंच नसीर भाई पठान, ग्राम विकास अधिकारी अमोल घोलवे, ग्राम पंचायत सदस्य अविनाश बड़दे और अन्य गणमान्य लोग उपस्थित थे।
Contact. इकडे बघा आता स्टार्ट कर। कदम वस्ती या गाव हे पुणे महानगरपालिकेच्या लगत असल्यामुळे वाढती लोकसंख्या व नागरिकांमुळे कचऱ्याचा प्रश्न अत्यंत मोठा आणि गंभीर झालेला होता व यापूर्वी ग्रामपंचायतीने कदम वस्ती हद्दीमध्ये स्वच्छ या NGOच्या माध्यमातून कचरा संकलनाचं काम सुरू केलेलं आहे। परंतु कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी कुठलाही प्रकल्प नसल्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत निविदा मागवल्या होत्या। ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक 26/5/25च्या मासिक सभेमध्ये याबाबतच्या यामधील निविदा प्राप्त झाल्या होत्या। त्यामध्ये आरती रेनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सर्वात कमी दराने L1 दराने निविदा प्राप्त झालेली आहे। त्यानुसार आज आपण त्यांना वर्क ऑर्डर देत आहोत। याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा असतील, मासिक सभा असतील, यामध्ये वेळोवेळी ठराव झालेले आहेत। या आरती रेनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सर्व ओला, सुका, लोखंड, प्लॅस्टिक या सर्व प्रकारचा कचरा एकत्रित करून मिश्रित कचऱ्याचं प्रकल्पावरती प्रक्रिया करते आणि त्यापासून कोळसा पावडर तयार करण्याचा त्यांचा प्रकल्प आहे। या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना असणाऱ्या नॅशनल कार्बन इन्स्टिट्यूटच्या त्यांनी सर्व प्रक्रिया परवानग्या घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पोल्युशन बोर्डाच्या देखील त्यांनी परवानग्या घेतलेल्या आहेत। तर साधारणतः अंदाजे 100 टन क्षमतेचा कचरा दररोज प्रक्रिया केली जाईल असं युनिट ते आपल्या या गावाच्या हद्दीमध्ये परिसरामध्ये उभारत आहेत। तर अशा माध्यमातून कचऱ्याची जी गहन समस्या निर्माण होत आहे त्यापासून सुटका मिळवण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आपले काम सुरू झालेले आहे। आज रोजी त्यांना आपण वर्क ऑर्डर देतो आहोत। ही शहराच्या जवळचं आपलं गाव असल्यामुळे अतिशय लोकसंख्येचं या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे। जवळपास 60,000 लोकसंख्येचं गाव कदम वस्ती झालेलं आहे आणि गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस या ठिकाणी म्हणजे कठीण समस्या कचऱ्याची झालेली आहे। मागील काळापासून ग्रामपंचायत कदम वस्ती कचऱ्याचा प्रोजेक्ट टाकण्याच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीचं काम चालू होतं। कारण आपला जमा झालेला संपूर्ण कचरा हा नदीपात्रामध्ये टाकला जात होता। महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाच्या वतीने सुद्धा ग्रामपंचायतीवरती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये नोटीस आल्या होत्या। त्यामुळे आपल्या गावाचा कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावायचा ही भूमिका कदम वस्ती ग्रामपंचायतीने या ठिकाणी घेतलेली आहे। आणि आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितलेली माहिती की कचऱ्याच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये टेंडर त्या ठिकाणी दिलेलं आहे। कदम वस्तीतील नागरिकांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो, ग्रामपंचायत कदम वस्ती आपलं गाव स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। तर कचरा कलेक्शनचं काम, डोर टू डोर कलेक्शनचं काम चालू आहे। तर सर्वच नागरिकांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत कदम वस्तीला सहकार्य करा। नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती करतो। नागरिक काय करतात की 60 रुपये वाचवण्यासाठी कचरा इतरत्र टाकतात आणि ग्रामपंचायत आपल्या परिसर त्या ठिकाणी खराब होतो। तर नाईलाजाने ग्रामपंचायत कदम वस्तीने ग्रामसभा असेल, मासिक सभा असेल यामध्ये त्या ठिकाणी ठराव करून घेतला आणि अतिशय कठोर पाऊल येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत त्या ठिकाणी उचलणार आहे। इतरत्र ग्रामपंचायत मध्ये कचरा जर नागरिकांनी टाकला तर तो कचरा उचलून त्याच नागरिकाच्या घराच्या समोर टाकण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतलेली आहे। त्याचबरोबर त्याला 5,000 रुपयाचा दंड, त्याचबरोबर गाव विद्रुपीकरण करण्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्याची भूमिका ग्रामपंचायती आहे। तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, जवळचा लांबचा ही गोष्ट कचऱ्याच्या संदर्भामध्ये ठेवली जाणार नाही। तर जो कोणी कचरा इतरत्र टाकताना सापडन तर त्याच्यावरती ग्रामपंचायत कदम वस्ती कडक भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेणार आहेत। तर कदम वस्ती ग्रामपंचायतीचं सुद्धा मी कचऱ्याच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेबद्दल कदम वस्ती ग्रामपंचायत भाऊसाहेब त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो।
आणि नागरिकांनी येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत कदम वापरतेला कचऱ्याच्या संदर्भामध्ये सहकार्य करून आपली ग्रामपंचायत स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी हातभार लावा अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो.